एक नजर टॉप 25 घडामोडींवर। साताऱ्यामध्ये शिवसेनेची अंतर्गत गटबाजी उघड। शंभूराज देसाईंच्या हस्ते कोरेगावात सेनेच्या 3 शाखांचं उद्घाटन। मात्र आमदार महेश शिंदे अनुपस्थित। बॅनरवरही शिंदेंचा फोटो नसल्यानं चर्चा नव्हता। मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रस्वितता तिकीट दरवाढ स्थगित। दरवाढीबाबत नागरिक, मॉर्निंग वॉकर्स आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी। महसूल आणि वन विभागाने काही दिवसांपूर्वीच उद्यानातल्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव केला होता मंजूर। माहीमच्या मच्छीमार नगर परिसरातील पुनर्विकासाच्या मुद्द्यावरनं मच्छीमार बांधव रस्त्यावर। काही लोकप्रतिनिधींकडून विधान परिषदेत रहिवाशांच्या हिताच्या आड येणारी विधानं केली जात असल्याच्या निषेधार्थ रहिवासी आक्रमक। 1050 चौरस फूट क्षेत्रफळाच्या हक्काच्या घरासाठी रहिवासी ठाम। गोंदिया सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस 3 मे ते 23 मे या कालावधीत नागपूरपर्यंत धावणार। गोंदिया स्थानकावर सुरू असलेल्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय। मुंबईच्या पवई परिसरात पालिकेच्या 3 कामगारांना टेम्पोची धडक। अपघातात 3 कामगार जखमी। गटार साफसफाईचं काम सुरू असताना घडलेली घटना। पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरकडून रस्त्यावर सुरक्षा रक्षक उभे न केल्यानं घडलेली घटना। काँग्रेस नेते पवन खेरा यांना मोठा दिलासा। सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। आसाम पोलिसांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर। लखनौमधील एका सलूनमध्ये 2 तरुणींमध्ये जोरदार हाणामारी। एकमेकांना शिवीगाळ करत केली मारहाण। वादाचं कारण स्पष्ट। या होत्या वेगवान घडामोडीकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत राहा 10च्या बातम्या। मुंबईमधल्या शिवाजी पार्कामध्ये महाराष्ट्र दिनाच्या